हां, आता फर्स्ट थिंग इज व्हॉट, कुठलंही एक्झाम्पल आहे त्याला कशामध्ये कन्वर्टर करा तुम्ही, डी ऑपरेटर यूज करा. 2d² कालच सांगितलं बघा, मायनस dy/dx चा डी मायनस शेवटचा 10, y नेहमी कॉमन घ्यायचा बा, कॉमनच येत असतो y = 0. ही पहिली स्टेप जाईल तुमची. बऱ्याचदा तुम्हाला एक्झाम्पल डायरेक्टली असंच दिलं राहील, 2d² - d - 10, काय प्रॉब्लेम नाही. फर्स्ट स्टेप काय तुमची, ऑक्झिलरी इक्वेशन कन्सिडर करा. हे छोट्या छोट्या स्टेप्स लक्षात ठेवायचे बा, ऑब्जेक्टिव्ह मध्ये कुठे काही विचारतील सांगू नाही शकत तुम्ही. काय असतं ऑक्झिलरी इक्वेशन, तर φ(d) = 0, म्हणजे फक्त y ला स्किप करायचंय आणि बाकीची टर्म घेऊन ठेवायची. दॅट मीन्स 2d² - d - 10 = 0. आता विषय आहे याचे फॅक्टर्स करण्याचे बा. आता फॅक्टर चुकले की मग तुमचं आन्सर चुकतंय. फॅक्टर्स कसे करतो आपण, तर d² चा कोएफिशियंट घेतो आपण किती 2, मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट घेतो आपण, तो किती इथं -10. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल तुमचं -20. आता या 20 ला असा 2 नंबरमध्ये स्प्लिट करायचं आहे की ज्याची ऍडिशन इथे किती आहे, डी म्हणजे -1 आहे पाहिजे, मिडल टर्म. डी चा कोएफिशियंट किती आहे, -1 ऍडिशन यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -20 यायला पाहिजे. आता 20चं कसं करणार, आता 2 फॅक्टर घेऊ शकता तुम्ही, 5 आणि 4 याचं मल्टिप्लिकेशन 20 येऊ शकतं. पण ऍडिशन -1 येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 5 ला साईन द्यावं लागेल -4 ला देऊन चालणार नाही, 5 ला द्यावं लागेल राईट. -5 आणि 4 या दोघांची ऍडिशन किती झाली, -1 आणि मल्टिप्लिकेशन किती झालं तर -20 राईट. आता या पूर्ण डिटेल सांगतो बा फॅक्टर्स कसे काढतात. तर फॅक्टर्स मिडल टर्म एक्सपांड करता ना, मिडल टर्म किती आहे, -d ला तुम्ही कसं लिहिणार, -5d + 4d, हे खास यासाठीच बनवले बा. सो -d कॅन बी रिटन ॲज -5d + 4d, राहिलेला -10 ॲज इट इज = 0. लक्षात घ्या, 2d² - 5d + 4d - 10 = 0 असं झालं. मिडल टर्मला स्प्लिट कसं केलं आपण, -d कॅन बी स्प्लिटेड ॲज -5d + 4d. त्यानंतर काय करतो आपण, दोघांचे ग्रुप करत असतो. आठवते का बा, स्कूलमध्ये गेलो बरं का आपण थोडं, स्कूल ऑब्लिक शाळा, काही जण शाळेत असतील काही जण स्कूलमध्ये असतील तुमचे. आता फर्स्ट टर्म मधून काय कॉमन घेऊ शकतो आपण, तर फक्त डी कॉमन घेऊ शकतो बा, म्हणजे असं लिहिणार मी ते 2d - 5 बरोबर. आणि सेकंड टर्म मधून काय कॉमन घेऊ शकतो आपण, तर 2 कॉमन घेऊ शकतो बा. इथे इट विल अगेन बिकम 2d - 5 = 0. हे नेहमी पहा कॉमन घेताना हे 2 ब्रॅकेट सेमच यायला पाहिजे, लक्षात ठेवायचं, सेमच यायला पाहिजे, तरच तुमचं कॉमन घेतलेली जी टर्म आहे ती बरोबर आहे असं समजणार आपण, अदरवाईज चुकली असं समजायचं. आता 2 टर्म आहे त्याच्यामधून काय कॉमन घेणार तुम्ही, तर 2d - 5 कॉमन घेणार. राहील काय, फर्स्ट टर्म मध्ये राहील तुमचा d, सेकंड मध्ये राहील तुमचा +2 = 0. लक्षात आलं. आता याचं मल्टिप्लिकेशन 0, दॅट मीन्स आयदर 2d - 5 = 0 or d + 2 = 0. दॅट मीन्स d = किती येणार, इथे 5/2 येईल आणि इथे d = येईल तुमचं -2. बघा आता आपलं काय चुकलं होतं, d = 5/2 येईल आणि d = काय आले, -2 आलं पाहिजे. व्हॅल्यू कशा आले बघा, लक्षात घ्या. लक्षात आले. आता तुम्ही काही लोकांनी 5 आणि 4 घेतलं बा, कोणी 9/2 काहीतरी घेतले. बघा आता काय चुकलं तुम्ही लक्षात घ्या. मग हे रूट्स जे आहे ते कसे आले तुमचे, रूट्सचं नेचर चेक करतो ना आपण. रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. रिअल म्हणजे रिअल नंबर कळतात सर्वांना, डिस्टिंक्ट म्हणजे काय, नॉन रिपीटेड. आता 5/2 आणि -2 हे नॉन रिपीटेडच आहेत, सेम नाही येते. सो yc विल बी फर्स्ट कॉन्स्टंट किती, c1 e⁻ किती येणार आहे 5/2x प्लस सेकंड कॉन्स्टंट c2 e⁻ किती आलं -2x. हे काय आलं तुमचं फायनल आन्सर. आता सांगा काय चुकलं होतं. आता फॅक्टर्स एकदम डिटेल करून दिलेत पहा तुम्हाला इथे, याच्यापेक्षा डिटेल फॅक्टर करता येत नाही, हेच डिटेल असतं. बघा तुम्ही जे सांगितलं होतं त्या आन्सर काय होतं, -5 - 4 आणि 1 आणि 9/4. आता हे कसे पहा, काय मॅच होते का बघा तुम्ही. ज्यांनी केले नाही तेही पहा, ज्यांनी केले ॲप्रिशिएट करतो मी, ज्यांनी ट्राय केलं ॲटलिस्ट. बट चुकलं तर काय चुकलं ते चेक करा. तर मला इथे मग डायरेक्ट -5 आणि 4 चे डायरेक्ट मी व्हायसी केलं. करेक्ट, साईडची प्रोसिजर केलीच नाही त्यावेळेला. आता काय चुकलं मी सांगतो तुम्हाला, एक शॉर्टकट सांगणार मी, एकदा पाहून घ्या.
बाकीचे काल काही जण प्रेझेंट नव्हते बा, त्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. त्यांना आजच्या दिवसामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे त्या गोष्टी, कारण आज आपण ह्या टॉपिकवरचे जे काही आहे ते आपण एक्झाम्पल रिवाईज करणार आहोत आजच्या दिवशी. उद्या आपल्याला नवीन टॉपिकला जायचं. आता लक्षात आले सर्वांना हे कसं लिहिलंय? तुम्ही 20 मिनिट्स देत नाहीयेत पहा, लक्षात घ्या. 20 मिनिट्स जर दिले रोज, जे काही लोकांनी केलंय ट्राय, पण जे लोकांनी केलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, फक्त 20 मिनिट लागतात. रोज 20 मिनिट अभ्यास करायचा आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा, 20 मिनिटांमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. 20 मिनिटं तुम्हाला दिवसातून निघतील निश्चित. इंस्टाग्रामची रील बनवायला अर्धा तास लावतो तुम्ही, त्यापेक्षा आपले 20 मिनिट दिले तरी चालतील. याची रील बनवा एखादी. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथं एक शॉर्टकट सांगतो. आता हे पूर्ण काय तुम्ही आपण स्कूलमध्ये गेलो होतो बा, हे पूर्ण करत बसायला आपल्याकडे वेळ नाही आहे पहा. तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो बा, हे फॅक्टरचा शॉर्टकट कसा लिहायचा असतो, म्हणजे काय होईल, तुमचा वेळ वाचत जाईल. आता 2 एक्झाम्पल घेतो मी फॅक्टरचा शॉर्टकट लिहिण्यासाठी. 2 एक्झाम्पल लिहितो बरं. मी फॅक्टर सांगतो आता. d² मायनस आपण काय करूयात, काल कुठलं घेतलं होतं आपण एक्झाम्पल, -5d + 6 = 0 हे एक्झाम्पल घेतलं आपण समजा. आणि दुसरं आत्ताच घेतो मी, काय होतं, 2d² - d - 10 = 0. ह्या 2 एक्झाम्पलमध्ये थोडासा फरक आहे बा. आता प्रोसेस सेम असते. कशी, तर याचा कोएफिशियंट 1, कॉन्स्टंट किती तुमचा 6, मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं 6. याचे 2 पार्ट करतो आपण. 6 ला 2 पार्टमध्ये डिव्हाइड करतो, की ज्याची ॲडिशन यायला पाहिजे -5 आणि मल्टिप्लिकेशन 6. डेफिनेटली हे -3 आणि -2 असणार आहे. हे फॅक्टर्स असतात बरं का. सो दॅट मीन्स तुम्ही असं लिहिताय d - 3 × d - 2 = 0. हे एकदम सोपं आहे बा. d = 3 आणि 2 आलं, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. याचं कारण काय बा, ह्या d² चा जो कोएफिशियंट किती आहे ते 1 आहे. 1 असेल ना तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, काही अडचण येत नाही. जे चुकले कालचं ते त्याच्यामुळे चुकले बा. बट या क्वेश्चन मध्ये d² चा कोएफिशियंट 1 नसून तो किती आहे तर 2 आहे. आणि कॉन्स्टंट किती असतो, कॉन्स्टंटचा काय फरक नाही पडत. याला -10, याचं मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं -20. आत्ताच पाहिलं आपण हे. याला 2 पार्टमध्ये स्प्लिट केले. एक आहे -5 आणि 4 असं केलं आपण, कारण ऍडिशन तुम्हाला -1 पाहिजे होती. आता काही लोकांनी काय लिहिलं, लगेच असं लिहिलं बा, d - 5 आणि d + 4 असं जर लिहिलं आपण, हे असं लिहिलं तर हे आपलं काय होणार आहे, चुकणार आहे. कारण लक्षात घ्या, d² चा कोएफिशियंट इथे 2 आहे. सोपं सांगतो बा, d² चा कोएफिशियंट जर 1 असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, बट 2 असेल तर तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकत नाहीत. हे रॉंग झालं बा. मग कसं लिहायचं बाबा, आता मग प्रश्न आहे. मग काय करायचंय बा, d² चा जो कोएफिशियंट आहे त्याने काय करायचं, त्या फॅक्टरला डिव्हाइड करून टाकायचंय. बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पहा. d² चा जो कोएफिशियंट आहे त्याने काय करायचंय, आपला जो काय फॅक्टर आहे त्याला डिव्हाइड करून टाकायचंय. डिव्हाइड, आता फॅक्टर कुठला होता आपला, -5 आणि 4 आहे ना, मग त्याला डिव्हाइड करायचं. आता डिव्हाइड केल्यावर पण येईल पहा, मागच्या स्क्रीनला दाखवतो तुम्हाला. हे कसे फॅक्टर आले, 5/2 आणि -2 ना, असेच येतील पहा. आता आपले डिव्हाइड जर केलं आपण तर काय करणार पहा. आता व्यवस्थित हे फॅक्टर मी असं लिहिणार, d - 5/2 बरोबर, आणि d + 4 आहे ना, तर +4/2 लिहिणार = 0. सो यू विल गेट d = 5/2 आणि -2. बघा बरं, मागच्या स्क्रीनला फॅक्टर 5/2 आणि -2 आलेत का, पहा आलेत. करेक्ट, बघा आपले पण आलेत करेक्ट. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, याच्यावरून d² चा कोएफिशियंटने डिव्हाइड करायचं असतं. हे पहा, इथे आपण डिव्हाइड करायची गरज नाही, कारण तो 1 आहे. 3/1 आणि 2/1 सेम राहील. इथे डिव्हाइड करण्याची गरज आहे, कारण तो 2 आहे. लक्षात आले. आता विसरायचं नाही बा, फॅक्टर्स डायरेक्ट कसे लिहायचे हे तर डोक्यात करायचे. हे तुम्हाला जो मधला पार्ट जो आहे तुमचा, तो आपल्याला माइंड कॅल्क्युलेशन, हे जे पार्ट आहे ना मधला, हे तुमचं माइंडमध्ये झालं पाहिजे सगळं. डायरेक्ट इथे डिव्हाइड करायचं फक्त d², मग डायरेक्ट तुमचे फॅक्टर येतील, यू विल गेट द आन्सर. आले लक्षामध्ये. हे सांगा, फॅक्टरची स्कीम लक्षात आली का तुमच्या सर्वांच्या, की कोणाला डाऊट येतात विचारून घ्या, म्हणजे आपल्याला एक्झाम्पलला जायचं. मग आता आता चुकायचं नाही कोणीच, लक्षात ठेवा. आता चुकल्यानंतर पनिशमेंट मिळेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊ. आता 2 एक्झाम्पल मी दिले होते, आता मी दुसरं नाही सॉल्व्ह करणार. एक सांगितलं तुम्हाला सॉल्व्ह करून आणि फॅक्टरची ट्रिक सांगितली. हे एक्झाम्पल आता तुमचंच राहिला, हे मी सांगणार नाही आता.
आता प्रॅक्टिसमध्ये करायची तर आपल्याला करायची, ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होऊन जाईल आपला. हे तुमचं एक्झाम्पल कालचं होमवर्कचं, याचं आन्सर कसं आलं ते सांगितलंय. याच्यामध्ये जो तुमचा इश्यू आहे फॅक्टर्सचा, तो तुम्हाला 2 मेथडनी समजून दिला आहे. डायरेक्ट फॅक्टर कशी लिहायची, आपला वेळ वाचवायचा आहे डायरेक्ट फॅक्टरला. कॅल्क्युलेटर ज्यांच्याकडे 991 आहे ते करू शकतात, बट ही सवय ठेवा, ही सवय कधी पण फायदेशीर. कॅल्क्युलेटरने माणूस थोडासा काय होतो, टेक्नॉलॉजीनी थोडासा वीक पण बनतो कधी कधी. टेक्नॉलॉजीचा फायदा घेता आला पाहिजे. वेळेला आपल्याला घ्यायचं आहे, याचा अर्थ हे विसरायचं नाही. ठीक आहे. आता आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊ. मी आता वेगवेगळ्या टाईपचे रॅन्डम एक्झाम्पल घेईल पा, बघू तुम्हाला काय काय आठवतंय, तुम्ही रूट्स कसे काढू शकता किंवा काय. हा, एक सोपं एक्झाम्पल घेता पुढचं. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब मायनस 4 डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. याचे रूट्स काढायचे आपल्याला. सर्वात पहिले टार्गेट काय सांगितलं मी, यूज ऑपरेटर डी टू राईट इक्वेशन इन अ सिंपल वे. सो डी क्यूब मायनस 4d इंटू वाय इक्वल टू 0. राईट. फर्स्ट स्टेप काय असते तर ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी म्हणजे काय, फक्त तर वाय ला स्किप करायचा. फाय ऑफ डी इक्वल टू 0. दॅट मीन्स इट विल बिकम डी क्यूब मायनस 4d इक्वल टू 0. याला फॅक्टर्स करायचे पा. एक सोपं करूयात पा, डी कॉमन येतो तर डी कॉमन घ्या आधी, म्हणजे सोपं होईल पा. डी स्क्वेअर मायनस 4 येईल पाहिजे, बरोबर. दॅट मीन्स आयदर डी इक्वल टू 0 और डी स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू 0. राईट. एक व्हॅल्यू झाली पा, डी इक्वल टू 0, फायनल, फिनिश. आता डी स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू 0 तुम्ही असं लिहू शकता, डी स्क्वेअर इक्वल टू 4 आणि डी इक्वल टू काय येईल मग, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. ते स्क्वेअर रूट फक्त 2 नाही येणार, तर प्लस और मायनस 2 येईल पा. कारण प्लस 2 चा स्क्वेअर पण 4च होतो आणि मायनस 2 चा स्क्वेअर सुद्धा 4च होतो. मग त्याचं स्क्वेअर रूट प्लस और मायनस 2 येईल. सो नाउ यू विल हॅव 3 रूट्स. वन इज 0 and one is 2 and last one is minus 2. These roots are what? Real and distinct roots. बरोबर. डिस्टिंक्ट आहेत ना. डिस्टिंक्ट मध्ये नॉन रिपीटेड. आता 2 minus 2 वेगळे नंबर आहे. 2 2 नाही आहे बा, किंवा -2 -2 नाही. फर्स्ट इज 2, अनदर वन इज -2. सो दीज आर डिस्टिंक्ट वन. तो सोल्युशन कसं लिहिणार, डिस्टिंक्ट म्हणल्यावर फक्त कॉन्स्टंट घ्यायचा प्रत्येकाचा एक एक. C1 ई रेस टू काय घेणार आपण 0x. दुसरा C2 ई रेस टू किती येणार तुमचा 2x. आणि तिसरा C3 ई रेस टू -2x. अजून सिम्प्लिफाईड वे कसा करू शकतो आपण याला, ई रेस टू 0x. कशाचाही पॉवर 0 असेल तर आन्सर 1 असतं. सो आय विल राईट हिअर C1 प्लस C2 ई रेस टू 2x प्लस C3 ई रेस टू -2x. हे तुमचं आलं फायनल आन्सर. हे तुमचं आलं फायनल आन्सर. आता याच्यामध्ये एक पहा, ऑब्जेक्टिव्ह जर क्वेश्चन आला तर कधी कधी ऑप्शन उलट सुलट लिहिलं असतं. म्हणजे कसं असतं, काहींचं ऑप्शन असं असतं C1 प्लस C2 ई रेस टू -2x उलट बरं का, C3 ई रेस टू 2x. हेही करेक्ट आहे. मागे पुढे लिहिल्याने काही फरक पडत नाही. काही जण असे लिहितात पहा, A ई रेस टू -2x प्लस B ई रेस टू 2x प्लस C. दिस इज ऑल्सो करेक्ट. कॉन्स्टंट फक्त ABC घेतलेत पहा. लक्षात ठेवायचं, कॉन्स्टंट सिक्वेन्स चालते, मागे पुढे घेतल्यावर काही प्रॉब्लेम नाही. फक्त रूट्स कुठे काय घेतले ते महत्वाचं आहे. ई रेस टू -2x 2x आणि ई रेस टू 0x म्हणजे काहीच नाही, 1 ते असलं पाहिजे. बाकी काय प्रॉब्लेम नाही पहा. हे लक्षात ठेवायचं. कॉन्स्टंट कुठे घ्या, मागे पुढे घ्या, सिक्वेन्स बदला तुम्ही, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आले लक्षामध्ये कसं काढले पहा रूट्स याचे. यस सर. नो डाऊट टू एनीवन. आहेत ना सगळे, झोपणे लागले कोणाला. गुड. ठीक आहे. आता हे लक्षात आलं असं मी समजतोय. आता थोडंसं वेगळं आता बघू. आता मी तुम्हाला रूट्स विचारणार आहे, लक्षात घ्यायचं. तुम्ही मला सांगता आता रूट्स काय आहेत किंवा कसे काढायचे मला माहित नसणार आहे. d3y बाय dx3 प्लस y इक्वल टू 0 असं एक्झाम्पल आहे पहा. d3y बाय dx3 प्लस y इक्वल टू 0.
मी फक्त याला ऑपरेटर डी यूज करून तुम्हाला लिहून देतो. डी क्यूब प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू 0. आता मला सांगा, तुम्ही विचार करा याचे रूट्स काय असतील. हां, 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला, मला रूट सांगायचे तुम्ही आता इथे. जर डी कॉमन घेतला तर डी कॉमन घ्यायला डी क्यूब प्लस 1 आहे बघा. कॉमन कसं आहे, 1 मध्ये कुठे डी आहे? सॉरी सर 1 कोणी सांगितलं? यशस्वीने सांगितलं व्हॅल्यू 1. मी तर लिहितो बरं का. आता कोण खरं ठरतंय? शॉर्टकट नावं लिहितो, कोणी नाव लिहून टाकतो नाही तर. हां, अजून कोण सांगते? येस, वनच होईल सर. 1 होणार. ओके, कोरडे पण म्हणतोय 1 येणार. येस, अजून कोण सांगते? वनच सर. शुभम पण म्हणतोय 1. बर, मी नाव का लिहितोय ते ज्याचं करेक्ट त्याला काहीतरी अवॉर्ड द्यावं लागेल ना. कधी खाली भेटले? शिजिन -1 म्हणतोय. बर, एक आन्सर बदललं बाबा शिजिनचं. सर कॉम्प्लेक्स नंबर येईल का? कोण म्हटलं? मी थांबा, मला चेक करणार. यश म्हणतो काय कॉम्प्लेक्स नंबर येईन का? काय माहिती मला येईन का. येईल तर सांग मग काय येईल. सर्वाधिक 1 आहे. हां, 1 आहे. 1 आय म्हणजे आय फक्त ना. 1 आय म्हणजे आय लिहित आहे ना. यश सातपुते. एक काय होतं माहिती का, तुम्ही मी काल एक गोष्ट खूप काळजीपूर्वक सांगितली होती बा, तर तुम्ही ती विसरलात म्हणून तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आला. काय विसरलात तुम्ही कालची गोष्ट? हिंट देतो बा मी, हिंट, मग तुमच्या लक्षात येईल आपलं काय चुकलंय. हे सर्वांचं चुकलेलं आहे बा. ही प्रोसेस चुकली सर्वांची. कदाचित एखादी व्हॅल्यू बरोबर असली यातली, माहित नाही, बट फ्लो पूर्ण चुकलाय. तुम्ही रूट्स विचारले, तुम्ही सगळ्यांनी एक एकच रूट सांगितलं. किती रूट्स यायला पाहिजे त्याचे? 3 यायला पाहिजे. करेक्ट. कालच सांगितलं ना, डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती आहे? डी क्यूब. क्यूब म्हणजे 3 आहे, तर तुमचे रूट्स 3 यायला पाहिजे. तुम्ही मला एक एकच सांगताय, बाकीचे कुठे 2? मग आलं लक्षामध्ये? काय म्हणलास कोरडे? 3 times 1. 3 times 1. अरे रे रे, मग तर अजून चुकलं. 3 times 1 कसं येईल? थोडासा विचार केला किंवा तुम्ही जर नोटबुक. हां 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 हां, पण +1 -1. +1 -1 दोनच झाले. तिसरा 0 सर. तिसरा 0. आता आन्सर सांगितलंय +1 -1 आणि 0. आता परवाच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं रूट्स म्हणजे काय. ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर दोन्ही साईड सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. 1 टाका, 1 + 1 0 म्हटल्यावर आपल्याला लोक दगडाने मारतील का नाही. -1 टाका, -1चा क्यूब -1 + 1 ही मात्र येते 0 बा. एक दुसरी म्हणजे -1 बरोबर असणार आहे. ही +1 जी घेतली ती चुकली. 0 टाका, 0 + 1 जर आपण = 0 लिहिलं तर इथं सुद्धा आपल्याला मार बसणार आहे. म्हणजे एक व्हॅल्यू बरोबर आहे फक्त -1. याचा अर्थ दुसऱ्या 2 व्हॅल्यू ते वेगळे असणार काहीतरी. येस और नो? पॉइंट लक्षात येतो मला सांगण्याचा उद्देश काय. रूट्स म्हणजे काय सांगताना एक विचार करायचा बा. रूट्स म्हणजे काय, तर ती व्हॅल्यू आपल्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तुम्ही 1 सांगताय, 1 + 1 2 होतं, 2 = 0 लिहिलं, काय असं करायचं आपण? आपले इंजिनियर म्हणतील का लोक? मग नाही म्हणायचे ना. मी सांगतो बा, आता जाऊ द्या. आता तुम्हाला 2 स्टेप केल्या का तुमच्या लक्षात येईल. आता याच्या बा डायरेक्टली
काही लोक जर असं लिहिलं डी क्यूब इक्वल टू -1 तर याचं रूट्स निघणं डिफिकल्ट आहे. क्यूब रूट कसं काढायचं -1चं? स्क्वेअर रूट काढता आलं असतं, क्यूब रूट नाही. हेच जर तुमचं असं असतं डी स्क्वेअर इक्वल टू -1 तर -1ला मी कालच सांगितलं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आय स्क्वेअर लिहितात. मग याचं स्क्वेअर रूट आलं असतं प्लस ऑर मायनस आय. कधी डी स्क्वेअर असेल तर हे जमतं, पण डी क्यूब आहे ना, -1चा क्यूब रूट निघत नाही ना. कॅल्क्युलेटर मध्ये टाका -1 क्यूब रूट ऑफ -1 येणार नाही बा तुमचं. कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर तुमच्या समोर असेल ना, हे क्यूब रूट असं एक फंक्शन असेल बा, क्यूब रूट ऑफ -1 बघा टाकून काय होते, बघा काय आन्सर येते. हा मॅथ एरर येते. एक लक्षात ठेवायचं बा, उद्याच्या लेक्चर पासून नोटबुक पेन आणि कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचं, म्हणजे काही आलं का पटकन चेक करता येतं. याचं का चेक करायचं तर तुम्ही परत विसरू नये म्हणून चेक करायचं. कुठली गोष्ट काही एक्झामसाठी नसते करायची बा. एक्झामसाठी करायला लागलं का तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन अभ्यास करावा लागेल. समजण्यासाठी जेव्हा करताल तेव्हा प्रत्येक वेळेस नवीन अभ्यास करण्याची गरज नाही. जे झालं ते झालं असं होईल. लक्षात द्या. आता मी सांगतो काय. आता डी क्यूब +1 ला मी असं लिहू शकतो का 1 क्यूब? का नाही लिहू शकत? डेफिनेटली लिहू शकतो. आय कॅन राईट 1 ॲज अ 1 क्यूब. का लिहिलं असेल बाबा? बिकॉज वी हॅव, ऐकले का बघा, ए क्यूब प्लस बी क्यूबचा एक फॉर्म्युला आहे बा आपल्याकडे. हॅव यू हर्ड अबाउट दिस? आता फॉर्म्युला तर मला माहित नाही, आता तुम्ही सांगायचं बाबा. सर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3a² bn प्लस नाही ते ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं सांगितलं तू जे बोलतोय तो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा आहे. आपल्या ब्रॅकेट क्यूबचा नको आहे, ए क्यूब प्लस बी क्यूबचा हवा आहे. अथर्व काय होतंय? लॉग आउट लॉग इन लॉग आउट लॉग इन. सर तिचं नो इंटरनेट कनेक्शन येते. कंपनीला फोन कर. सर ए इन ब्रॅकेट ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस ए बी स्क्वेअर. करेक्ट, व्हेरी गुड. ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे अल्जेब्राचा. याचं फॉर्म्युला शीट मी तुम्हाला शेअर करतो आज, जेणेकरून तुम्हाला कधी लागेल कायमस्वरूपी सोबत ठेवायचंय. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो ए म्हणजे तुमचा डी आहे, बी म्हणजे 1 आहे. सो आय कॅन राईट डी क्यूब प्लस 1 क्यूब ॲज ए प्लस बी म्हणजे डी प्लस 1 इंटू डी स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे डी इंटू 1 म्हणजे डी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर किती होईल? 1. ए इक्वल टू तुमचा डी आहे ना, ए इक्वल टू तुमचा डी आहे आणि बी इक्वल टू तुमचा 1 आहे. सोपी व्हॅल्यू झाली पहा. आता तुमचं काम सॉल्व्ह झालं पहा. म्हणजे कसं येईल? डी प्लस 1 इंटू डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 इक्वल टू 0. सो डी प्लस 1 इक्वल टू 0 एक झालं आणि दुसरं येईल डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 इक्वल टू 0. इथं तुम्हाला मिळाला डी इक्वल टू -1. एक रूट झाला बा आपला. जो आपला -1 मागाशी पाहिलं ना तो करेक्ट होता, तो असा आलाय. आता इथे मात्र प्रॉब्लेम आहे दुसऱ्या ठिकाणी, कारण इथे मल्टिप्लिकेशन 1 ऍडिशन -1 असं होणार नाही बा. का होईल? लगेच पाहिजे कोएफिशियंट. याचा कोएफिशियंट 1 आहे, हा कॉन्स्टंट 1 आहे. 1 इंटू 1 1 होते बाबा. मल्टिप्लिकेशन 1 साठी म्हणलं काही केलं तर 1 1च घ्यावं लागेल. 1 1 ची ऍडिशन -1 कधी होईल का दिवसभर? नाही, होणार नाही. याचा अर्थ डायरेक्टली याचे फॅक्टर्स पडणार का? तर नाही पडणार, डेफिनेटली नाही पडणार. मग काय करावं लागेल? माहिती सर्वांना काय करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक म्हणजे ज्याची डिग्री 2 आहे. सो डी इक्वल टू -b प्लस ऑर मायनस माहिती सर्वांना अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. 4ac. करेक्ट. मायनस बी किती आहे? बी म्हणजे परत -1 आहे. मग मायनस मायनस +1 करायला. प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर 1 येईल. -4 इंटू ac. ए म्हणजे डी स्क्वेअरचा कोएफिशियंट, सी म्हणजे कॉन्स्टंट. ते 1 इंटू 1 1च ठेवा तिथे. डिवायडेड बाय 2 इंटू 1. हे कसं लिहिणार? अंडर रूट -3/2. हे कसं लिहिणार? 3चं स्क्वेअर रूट 3च राहील. मायनस साठी काय घेत असतो आपण? आय. हे काल एक्सप्लेन केलं पाहिजे मी तुम्हाला आय कसा येतो तो. कारण मायनस म्हणजे काय? तर आय स्क्वेअर आणि आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय तर आय.
सेपरेट डिवाइड करा 1/2 प्लस और मायनस √3/2 आय. हे पहा, हे दुसरे दोन रूट्स आले, एक प्लस वाला आणि एक मायनस वाला, हे दोन, आणि पुढचा एक इथे d = -1 ला 3 झाले, 3 रूट्स. फिनिश. सांगा रूट्स लक्षात आलेत का? तर सोल्युशन लिहायला आता चुकलायचं नाही परत. हा समजलं नसेल लाजायचं नाही, विचारायचं हे कसं आलं ती कसं आलं. मी सुरुवातीला स्लोली काय घेतो, स्कूलमध्ये जाऊन तर पुढे कॉन्फिडन्स बिल्ड पाहिजे. याला यंत्र शिकताना फक्त कॉन्फिडन्स लागतो, बाकी काय लागत नाही. तो कॉन्फिडन्स असं बिल्ड होईल तुमचं. येस, नो डाऊट. सर तुम्ही तिथं 1 क्यूब का घेतला मला नाही कळलं. काय 1 चा क्यूब? 1 चा क्यूब काय घेतला? तो फॉर्म्युला लक्षात येण्यासाठी घेतला मी, कारण 1 चा क्यूब आणि 1 सेमच आहे ना. कारण हा a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला समजण्यासाठी मी 1 ला 1 क्यूब लिहिलं, कारण काही फरक पडत नाही, कुठल्याही नंबरला लिहू शकत नाही तुम्ही. हा आता 1 चा क्यूब 1च आहे म्हणून लिहू शकतो, बस. आलं लक्षात? हा तुम्ही नाही तर 2 असेल तर 2 चा क्यूब 2 क्यूब नाही लिहायचं तिथे. तिथे जर क्यूब होत असेल तरच घ्यायचं, अदरवाईज नाही. तिथे होत होता, तुम्हाला फॉर्म्युला समजावा म्हणून मी 1 ला 1 क्यूब केलं. नो डाऊट. आता याचे सोल्युशन लिहू आपण. पहा सोल्युशन नंबर 1 आहे रिअल रूट्स. -1 हा रिअल आहे, हा रिअल आहे, आणि हे इमॅजिनरी आहेत. पहा मग दोन प्रकारचे रूट्स आहेत, एक रिअल आणि एक इमॅजिनरी. आता रिअल मी रिअलच्या जागेवर लिहून ठेवतो. सोल्युशन कसं लिहिणार आता इथे? YC रिअल होता 1 म्हणजे C1 e⁻1 होता ना, म्हणजे -1x म्हणजे x. आणि इमॅजिनरी काय होतं तुमचे रूट्स 1/2 म्हणजे रिअल पार्ट कुठं लिहितो आपण? e च्या पॉवर मध्ये, आणि इमॅजिनरी पार्ट कुठं लिहितो आपण? एकदा कॉस सोबत आणि एकदा साइन सोबत. C3 sin √3/2x हे झालं तुमचं आन्सर फायनल. हे झालं तुमचं फायनल सोल्युशन. लक्षात आले सर्वांच्या? थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतलं होतं पहा मी तुम्हाला रूट समजावे यासाठी. येस मडिक? येस सर. आता हे असेच क्वेश्चन असतात बरं का, कशाला? ऑब्जेक्टिव्हला असंच क्वेश्चन असतो, पण आता इतका वेळ नसतो आपल्याकडे, म्हणून आता आपण कन्सेप्ट शिकून घ्यायच्यात, आणि जेवढं आपल्याला प्रॅक्टिसने पटकन करता येईल तेवढं आपण पटकन करायचं. ठीक आहे, 1 मोर असंच घेऊ आपण. आज आपण याच्यावर प्रॅक्टिस करणार आहोत. मी वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल घेतोय जरा. आता थोडंसं वेगळं बरं का. आता अजून d⁴ प्लस 2d² प्लस 1 इंटू y = 0. आता d⁴ आहे, डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन जर मी लिहून घेतलं अगोदर, ऑक्झिलरी म्हणजे फक्त काय लिहिण्याची मेथड आहे, टेम्पररी घेतलेली इक्वेशन. काय तर d⁴ प्लस 2d² प्लस 1 = 0 असं आहे. काय वाटतं कसं करता येईल? d⁴ आहे डायरेक्टली. काही लोक लगेच आज सुरू करतात, चला इकडचा 1 इकडचा 1 1 × 1 1 होतंय, म्हणजे इकडे तुमचं 1 1चं स्प्लिटिंग 1 1 लगेच लिहून टाकतात. तसं होणार नाही, कारण d⁴ आहे. जी आपण ही जी मेथड आहे ही मिडल टर्म, मिडल म्हणजे काय? मधली टर्म. मधली टर्म म्हणजे काय? दोन्ही बाजून 2 आणि मध्ये 1, 3 टर्म पाहिजेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन साठीच ते अलाउड आहे फक्त, ते फॉर्म्युलेज वगैरे सर्व. हा फॉर्म्युला सुद्धा आहे, जे इक्वेशन असतं ना ax² प्लस bx प्लस c, क्वाड्रॅटिक म्हणतो, की ज्याची डिग्री 2 असते, त्याच्यासाठीच आपले ते स्प्लिटिंग दी मिडल टर्म अलाउड आहे, किंवा -b प्लस और मायनस हा फॉर्म्युला, हा सुद्धा याच्यासाठी अलाउड आहे फक्त क्वाड्रॅटिक साठी. हे क्वाड्रॅटिक नाही, याच्या पॉवर 4 आहे. 4 आहे म्हटलं तुम्ही डायरेक्टली असं नाही करू शकत, काहीतरी डोकं लावावं लागेल तुम्हाला. हॅलो सर. हा हा, कोण बोलतोय? बोला. हा सर, d² ला t अज्युम करूया का आपण? म्हणजे d² ला d अज्युम करूया का? व्हेरी गुड, चालते. टेम्पररी d² ला d म्हणण्यापेक्षा d कन्फ्युज होण्यापेक्षा आपण काय करू? अज्युम बरं का, फक्त थोडा वेळ अज्युम म्हणजे थोडा वेळ. जर d², कारण थोडं सिमेट्रिक आहे बा, 4 2 सिमेट्रिक आहे, म्हणून
एक टेम्पररी याला दुसरा एखादा व्हेरिएबल घेऊ आपण. समजा काय घेऊया आपण याला एक दुसरं नाव, तुमचा आवडता लेटर घेऊया एखादं, कॅपिटल ए घेऊया चला. ठीक आहे. सो डी स्क्वेअरला कॅपिटल ए घेतलं तर d⁴ किती होईल, ए स्क्वेअर होईल पा, प्लस 2a प्लस 1 = 0 असं येईल पा. आता याचे फॅक्टर्स खूप इझी झाले पा, एकदम करेक्ट सजेशन होतं. याचे फॅक्टर काय, कोएफिशियंट किती, इकडे 1 आणि इकडे 1, बरोबर. आता लिहितो मी, प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही आपल्याला. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन 1 म्हणजे मल्टिप्लिकेशन 1 ॲडिशन 2, सोपं आहे. 1 1 1 + 1 2 होईल आणि मल्टिप्लिकेशन 1 म्हणजे फॅक्टर किती आले, 1 1, a + 1 * a + 1 = 0. That means a = -1, again a = -1. झाले फॅक्टर्स काढले, पण ते a चे झाले, आपल्याला d चे पाहिजे. बट d² आपण हे घेतलं म्हणजे इथं लिहिणार d² = -1. सेम फॉर हिअर d² = -1, दोघांचे व्हॅल्यू सेम आहे. आता d² = -1 म्हणजे d = किती, कोण सांगते, पटकन सांगायचे, बरोबर आलं पाहिजे. सर +-1. कॅल्क्युलेटर आहे हातात यश तुझ्या? नाही सर. मग कॅल्क्युलेटर घेऊन बसायचे आता. आणि कोणाच्या हातात कॅल्क्युलेटर आहे आता, कोणाकडेच नाही? माझे टाका बरं, d² = -1, स्क्वेअर रूट काढायचे ना, मग स्क्वेअर रूट ऑफ -1 टाका. मॅथ एरर आली, मग कसं काय बनेल आपलं, बघा बरं. मॅथ एरर म्हणजे काय? येस जगताप, आपण -1 ला हा करेक्ट. -1चं स्क्वेअर रूट येत नाही बाळांनो, मग -1 ला आपण काय लिहित असतो, कॉम्प्लेक्स नंबर i² लिहित असतो. असं लिहा, d² = i² म्हणजे d = काय येईल, ± i² स्क्वेअर रूट i. स्क्वेअर रूट घेताना ± लक्षात ठेवा. इकडे पण सेम येईल आणि इकडे पण सेम येईल, ± आहे. म्हणजे रूट्स हे कसे आलेत, रिपीटेड आहेत पहा. रूट्स आर इमॅजिनरी अँड रिपीटेड. Roots are imaginary and repeated. Imaginary and repeated, बरोबर का? +or -i म्हणजे प्लस आहे दोनदा आणि मायनस आहे दोनदा आहे पहा, बरोबर. 4 रूट झाले, d⁴ आहे, बरोबर झाले 4 रूट्स, आपला आन्सर बरोबर आहे. डायरेक्ट y सुरू करा. इमॅजिनरी अँड रिपीटेड, रिअल पार्ट आहे का याच्यात, तर नाही, फक्त आय आहे. मग रिअल पार्ट किती तुमचा, तर e⁴x असं घ्यावं लागेल. रिअल पार्ट e च्या पॉवर मध्ये लिहितो आपण, आणि इमॅजिनरी पार्ट एकदा कॉस सोबत एकदा साइन सोबत, पण रिपीटेड आहे. मग कॉस सोबत कसं लिहिणार तुम्ही, c1 + c2x, दोन आहेत ना रिपीटेड. कॉस सोबत cos ऑफ x येणार, कारण i च्या कोएफिशिएंट किती 1 आहे, म्हणजे cos ऑफ 1x प्लस साइनचा आता c3 + c4x * sin x. झालं, सोल्युशन फिनिश्ड. कोणी गौरव, अरे लेक्चरचा टाइम 8 वाजता आहे, तू 8:45 आलो, कसं लक्षात येईल तुझ्या काय चाललंय. लक्षात आलं का, रूट्स कसे लिहिलेत. येस सर. हे असे टाईपचे क्वेश्चन असतात वेगवेगळे, कसं लिहायचे रूट्स, कसं करायचं सोल्युशन, अवघड काही नसतं. झालं, त्याच्यात काही डाऊट आहे की विचारा, म्हणजे पुढे अजून वेगळं घेणार मी. नाही सर. ओके गुड, ठीक आहे. आता एक पुढचं एक्झाम्पल घेतो पाहता, लक्ष द्या सर्वांनी. परत वेगवेगळ्या टाईपचे घेतो जेणेकरून तुमचं कॉन्सेप्ट लक्षात राहावे. वेटेज कमी आहे पण तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, कारण पुढे काय कधी पण फॅक्टर्स रूट लिहिण्याची कधी पण गरज पडेल, मग त्यावेळेस अडचण नको म्हणून आपण थोडासा वेळ आत्ता देतोय पहा. आजच्या दिवस आपण याला घेणार आहेत. आता पहा, d³ - d² + 5d, not of 5d, it is 3d. d³ - d² + 3d + 5 = 0. इंटू y करायचं राहिलं बरं का माझ्या.
सोल्युशन मध्ये तर काय ना, आपण ऑक्झिलरी इक्वेशन लिहून ठेवतो. ऑक्झिलरी म्हणजे फक्त वायला स्किप करा, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. डी क्यूब मायनस डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 5 इक्वल टू 0. कसं काढायचं रूट्स, कुठली मेथड? डी क्यूब आहे, करेक्ट. सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन मेथड साठी काय पाहिजे? हा, कालच झालं विषय बा आपला. सिंथेटिक साठी काय लागतं तर हायेस्ट पॉवर पाहिजे 3 आहे. मग खालचे सर्व प्रेझेंट आहे का बघून घ्यायचं. डी क्यूब, डी स्क्वेअर, नंतर डी आणि कॉन्स्टंट. बरोबर आहे. सिंथेटिक डिव्हिजन माहिती सर्वांना, फक्त कधी कधी नाव विसरतो आपण, अशी लाईन मारतो आणि सर्वांचे कोएफिशियंट घेत असतो पाहिजे. लक्षात ठेवायचं, ही जी राईट हँड साईड जी आहे ती कोएफिशियंट असतात. आणि सिंथेटिक डिव्हिजन म्हणजे काय करतो, पॉवर एक एकने कमी करत चालतो आपण. पॉवर एक एकने काय करत चालतो, कमी करत चालतो. लक्षात घ्या. आता पहा, फर्स्ट नंबर ॲज इट इज घ्यायचा आहे. इथे असा नंबर घ्यायचा, समजा 1 घ्यायचा, मग शेवटी किती आला पाहिजे इथे, या 5च्या खाली किती आला पाहिजे तर 0 यायला पाहिजे. बरोबर. तर आपण करूया, तो 1 इंटू 1 1 इथे घेणार, -1 + 1 इथे होईल 0. 1 इंटू 0 0 होईल इथे, 3 + 0 3, आणि 1 इंटू 3 3 होईल, 5 + 3 8 होते. जमणार नाही, आपल्याला तिथे 0 यायला पाहिजे. याचा अर्थ आपण जो नंबर घेतलाय 1 तो चुकीचा आहे. काय शेवटी 0 आला नाही ना, ते चुकीचं आहे. आपला नंबर 1 काय चुकीचा आहे. मग आता मी काय करून पाहतो, -1 घेतो बा. ट्राय करा. 1 - 1 2 - 1 -1 इंटू 1 -1 -1 -1 इथे किती होणार, -2 होईल. इकडे क्रॉस मल्टिप्लाय असते इकडे, आणि समोर ऍडिशन असते पहा. -1 इंटू -2 इथे होईल 2, 3 + 2 होईल तुमचा इथे 5, आणि -1 इंटू 5 होईल इथे -5, इथे हा तुमचं 0. करेक्ट, गुड. म्हणजे आपला -1 हा फॅक्टर करेक्ट आहे. -1 हा फॅक्टर काय करेक्ट आहे. आता इथे 1 नी पॉवर कमी केला, क्वाड्रेटिक झालं, पुढे करत बसायची गरज नाही आपल्याला. डायरेक्टली आपण क्वाड्रेटिकची मेथडनी पण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. आता हा जर काय, ही जी व्हॅल्यू असते लेफ्ट हँड साईडची, ही व्हॅल्यू असते बा, किंवा रूट असतो डायरेक्टली. मग फॅक्टर लिहिताना उलटा लिहावा लागतो, d+1. लेफ्ट हँड साईडचं बोलतो बरं का, ती व्हॅल्यू असते, रूट असतो. रूट म्हणजे d = -1. मग फॅक्टर कसा असेल, d+1. आणि राईट हँडला मी काय सांगितलं, हे कोएफिशियंट असतात, हे कोएफिशियंट्स आहेत. आता डिग्री 1 कमी झाली, म्हणजे डी क्यूबच्या ऐवजी डी स्क्वेअर झाला. मग डी स्क्वेअरचा कोएफिशियंट किती 1, तर डी स्क्वेअर, नंतर टी म्हणजे -2d, आणि नंतर कॉन्स्टंट म्हणजे +5 इक्वल टू 0. इक्वेशन थोडंसं रिड्यूस झालं. इक्वेशन थोडंसं काय झालं, रिड्यूस झालं. हे पर्पजली मी 3 वर थांबवले, कारण तुम्हाला माहिती पहा क्वाड्रेटिकचं कसं सॉल्व्ह करायचं. नाउ यू विल गेट हिअर d+1 इक्वल टू 0 अँड d² - 2d + 5 इक्वल टू 0. सो d = -1 हा एक रूट फिक्स झाला. याचे रूट्स काढायचे. सांगा याचे रूट्स काय येतील, आता सांगता यायला पाहिजे तुम्हाला. बोला. ऍडिशन किती यायला पाहिजे तर -2 आणि मल्टिप्लिकेशन 5 होईल का असं? होईल सर. क्वाड्रेटिक, हा क्वाड्रेटिक आहे, पण मी म्हणतो तसं होईल का? ऍडिशन किती आहे, -2, मिडल टर्मला -2 आहे ना. हा मल्टिप्लिकेशन किती, याचा कोएफिशियंट किती 1 आहे, इकडे कॉन्स्टंट किती आहे 5, यांचं मल्टिप्लिकेशन 5 आणि ऍडिशन -2 असं होईल का? 5 मल्टिप्लिकेशन येण्यासाठी तुम्हाला दोनच ऑप्शन आहेत, 5 आणि 1. दुसरं कोणाचंच मल्टिप्लिकेशन 5 होत नाही पहा. आणि 5 आणि 1 ची ऍडिशन -2 दिवसभर होईल का? तो होणार नाही. म्हणजे हे चालणार नाही. हा करेक्ट. मग काय करणार माहिती तुम्हाला काय करायचं, -b. आता मायनस मी डायरेक्ट लिहितो बरं का, न फॉर्म्युला न लिहिता, वेळ वाचवायला शिकायचा. -b किती आहे -2, मग मायनस प्लस और मायनस b² म्हणजे -2चा स्क्वेअर हा 4 होतो, -4ac 4 × 1 × 5 म्हणजे 20. बघा बरं का, डायरेक्टच लिहितोय. डिवायडेड बाय 2 × a, 2 × a म्हणजे किती आहे 1 झालं 1. फिनिश. सो इट विल बिकम 2 प्लस और मायनस अंडर रूट किती होणार इथे तर -16 होईल बा, डिवायडेड बाय 2. सेपरेट डिवाइड करा किंवा अजून एक स्टेप करा. याचं स्क्वेअर रूट 60चं स्क्वेअर रूट 4 आणि मायनस आहे म्हणून काय घ्यायचं तिथे आय. आता आय का घेतो हे तुम्हाला सर्वांना 100% माहिती, परत सांगायची गरज नाही राहिली, आता हुशार झाली तुम्ही.
सेपरेट डिवाइड करा, 2/2 1 होईल, प्लस ऑर मायनस 2i झालं. म्हणजे रूट्स हे कसे आले, इमॅजिनरी आले, एक रिअल आहे. हे पहा एक रिअल आलं इथे -1 आणि दुसरे दोन आहेत पहा, एक प्लस वाला आणि एक मायनस वाला इमॅजिनरी. कारण इक्वेशनची ऑर्डर किती, डिफरन्शियल इक्वेशनची 3, रूट्स यायला पाहिजे 3, -1 हा प्लसचा एक आणि -1 झाले 3. आता सोल्युशन आधी रिअलचं लिहून टाका, किती आहे c1e−1x, हे पहिलं रिअलचं लिहून टाकलं आपण. आता इमॅजिनरीसाठी 1 + or -2i. आधी रिअल पार्ट कसा तर e च्या पॉवर मध्ये e−1x आणि इमॅजिनरी कसा तर एकदा कॉस सोबत आणि एकदा साइन सोबत, c3 sin 2x फिनिश. आता सांगा एनी डाऊट. सर ते D+1 कावर घेतलं सिंथेटिकच्या खाली. आता आपण सिंथेटिक डिव्हिजनने काय केलं, आपण हे इक्वेशन रिड्यूस केलं. लेफ्ट हँड ही प्रोसेस तर माहीत असेल पहा, ही जी व्हॅल्यू असते ना इकडे नंबर घेतो ती टी ची व्हॅल्यू असते, रूट असतो, म्हणजे d = असतं पहा. मग d = -1 असेल तर फॅक्टर काय D+1 असणार ना. हेच इक्वेशन जे आहे ना जे गिव्हन ते तुम्ही असं वेगळ्या मेथडने लिहिलं इथे, असं त्याचं लॉजिक आहे. सिंथेटिक डिव्हिजन आपण इक्वेशन रिड्यूस करतो, सिम्प्लिफाय करतो, जेणेकरून आपल्याला रूट्स मिळतील. मग हाई व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडचे नंबर हे असे लिहितात, कारण लेफ्ट हँड साईडला जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू डायरेक्ट रूट असतो इक्वेशनचा. मग फॅक्टर म्हणलं तर उलटं करावं लागेल, कारण d = -1 येण्यासाठी फॅक्टर कसा करावा लागेल, d+1 करावं लागेल पहा. कारण डायरेक्ट d³ चे फॅक्टर ती व्हॅल्यू आपण काही पण घेऊ शकतो का. काही पण नाही, तू सेशनला नव्हती का, आता बघ ती व्हॅल्यू काही पण नाही घेऊ शकत. जो नंबर शेवटी 0 यायला पाहिजे ना बॉक्समध्ये. मी 1 घेऊन पाहिली होती बा अगोदर, 1 घेऊन पाहिली होती तर 5 0 नव्हता आला, मग मी -1 घेतली. तू लॉग आउट झालती का त्याची आत्ताच्या याला. नाही सर, म्हणजे 0 आता समजा 0 नाही घेणार, 0 कसं घेणार असेल तर 2 पण चालेल ना. हो घेऊ जर 0 शकता, आन्सर येत असेल, 0 आन्सर येत असेल तर काही पण चालेल. पण कधी पण ट्राय कसं सुरू करायचं, 1 पासून करायचं, 1 -1 2 -2 असं. डायरेक्ट असा नंबर घेऊन जर डोक्यात येत असं डायरेक्ट लिहिलं चालतं, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त शेवटी 0 यायला पाहिजे, कुठलाही नंबर करेक्ट आहे आणि ते बरोबर आहे ती बा व्हॅल्यू, काय म्हणजे त्याचं टेन्शनची गरज नाही, ते बरोबर मॅच इक्वेशनच तसं असतं, ते तुमचं बरोबर त्या नंबरलाच होणार. आता 1 ला आलं नाही, मी -1 पाहिलं आला, पुढे गेलोच नाही. जर -1 ला नसतं आलं तर मी 2 ला गेलो असतो बा, असं लॉजिक आहे. लक्षात आले. येस सर. बाकी कोणाला काही डाऊट अजून. नो डाऊट. नाही सर. ओके. आता पहा अजून एक सांगतो शेवटचं, म्हणजे आता मग आपण याच्यानंतर ह्या फॅक्टरच्या सारख्या छोट्याशा गोष्टीला सोडून मग आपल्याला थोडंसं मेन हाय लेवलच्या एक्झाम्पलकडे जायचं. हाय एक्झाम्पल इन द सेन्स एक पुढची मेथड आहे आपल्याला, त्याला जायचं आहे. पुढचा पार्ट म्हणता येईल, मेथड पण नको. थोडंसं डिफरंट घेतो बा, जेणेकरून तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात राहील. ठीक आहे, असं घेतो d² + 9 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू y = 0. मला कोण सांगतं डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती असेल इथे. मी तोपर्यंत ऑक्झिलरी इक्वेशन लिहितो पहा. यस सांगतो का सातपुते, डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती असेल, किती 4 असेल. बर यश म्हणतोय 4 असेल. 4. जगताप म्हणतो 4 असेल. जगताप तुझं नाव प्रीत आहे का प्रीतम आहे. अजून कोण काय सांगतंय. कोरडे सॉल्व करायची गरज नाही, फक्त ऑर्डर डायरेक्ट कळते ना. d² आणि त्याचं स्क्वेअर केलं तर मॅक्सिमम किती होणार, 4च होणार. बरोबर का नाही. म्हणजे 4 ऑर्डर म्हणजे 4 रूट्स येणार बरं का. खूप सोपं आहे. आता d² + 9 ब्रॅकेट स्क्वेअर 0 आहे ना. याचा अर्थ कसं लिहिता येईल, d² + 9 = 0 किंवा d² + 9 = 0 असं दोनदा लिहावं लागेल आपल्याला.
हे सोपं आहे. डी स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार -9. आता मला डायरेक्ट सांगायची व्हॅल्यू किती स्क्वेअर रूट ऑफ -9 -3 आहे प्लस ऑर मायनस 9चं स्क्वेअर रूट 3 आणि मायनस आहे म्हणून काय घ्यायचं तिथे फक्त आय. सेम फॉर इयर. झालं संपलं. रूट्स पण आले. आलं लक्षामध्ये. प्लस ऑर -3 आहे. फिनिश. झालं. रूट्स आर काय असतील हे रूट्स आर इमॅजिनरी बरोबर अँड रिपीटेड. इमॅजिनरी रिपीटेड करेक्ट. म्हणजे वायसी कसं लिहिणार रिअल पार्ट नाहीये म्हणजे e⁻⁴x हे नाही लिहिलं तरी चालतं बरं का. आता राहील c1 + c2x कारण रिपीटेड आहे ना. एकदा कॉस सोबत cos 3x प्लस पुढचं काय c1 c2 झाला. आता c3 + c4x इंटू sin 3x झालं. हे e⁻⁴x नाही लिहिलं तरी चालतं कारण e⁻⁴x म्हणजे e⁻0 होणार आणि e⁻01 हे नाही लिहिलं तरी चालतं. फिनिश. चालू सोल्युशन. बघा आता लक्षात आलं असेल आज बऱ्यापैकी की वायसी आपण कसा लिहितो. मी वेगवेगळे एक्झाम्पल घेतलेत बा तुम्हाला लक्ष देण्यासाठी. ओके. यस सर. तर पहा आता हे जे आहे वायसी आपलं चालू राहणार आहे कारण पुढचा जो मेन पार्ट आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी वायसी काढायचंच आहे आपल्याला. सो वायसीची एक थोडीशी प्रॅक्टिस घेतली. आता मी काही एक्झाम्पल देतो तुमच्यासाठी सेपरेटली पुढच्या पेजवर घेतो आणि प्रत्येकाने ट्राय करायचं पहा म्हणजे जेणेकरून काय होईल एक कॉन्सेप्ट क्लिअर होते पहा. पुढचं महत्त्वाचं आहे. ह्याला वेळ का दिला तर तुमचं थोडंसं विसरलं होतं जुन्या काळातलं काहीतरी म्हणून आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागला पाहिला. आता मी काही एक्झाम्पल देतो तुमच्या प्रॅक्टिससाठी. सर्वांनी ट्राय करायचे बा कंपल्सरी आहे ते ट्राय करणं. आणि वेगळं काय नसतं बा. एक्झाम ऑब्जेक्टिव्ह कशी होऊ याच्यापेक्षा काय वेगळं असणार काही नसतं. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एक्झाम्पल काही येऊ द्या ना. हेच एक्झाम्पल झाले. मी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच घेतलेत आज तुमचे. हे जे काय आता घेतले ते सगळे ऑब्जेक्टिव्हच आहेत लक्षात घ्या. फक्त रूट्स किती येतात इथपासून सुरू करायचं. नाही तर लगेच लिहून नाही टाकायचं. विचार करायचा किती यायला पाहिजे बाबा. ही PDF मी तुम्हाला पाठवणारच आहे याची. बट स्टील तुम्ही होमवर्क म्हणजे मला पाठवूपर्यंत तुम्ही जर अभ्यास करणार असाल लगेच तर होमवर्कचे क्वेश्चन्स लिहून घेऊ शकता. तुम्ही अभ्यास वगैरे थोडाफार करत असाल ना तर बरं असतं. ते आरोग्यासाठी चांगलं असतं. चार एक्झाम्पल देतो. 3 देता येत नाहीत ना. 3चं आपलं जरा प्रॉब्लेम आहे. 4 एक्झाम्पल पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. हे सर्वांनी ट्राय करायचे. काही डाऊट येऊ द्या आपण याला सॉल्व्ह करू.